आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। देशातील बाजारात कापसाच्या भावात आज सुधारणा दिसून आलेली आहे। बहुतेक बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव आता 7,000च्या पुढे सरकलाय। देशात कापसाला 6,700 ते 7,600 रुपये इतका भाव मिळतोय। राज्यातील बाजारात सध्या डाळिंबाची आवक वाढते। सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता खूपच कमी आहे आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण मालाला प्रति क्विंटल 6,000 ते 7,000 रुपये भाव मिळतोय, तर कमी गुणवत्तेच्या डाळिंबाला 3 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। राज्यातील बाजारामध्ये पपईची आवक कमी आहे, पण गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने पपईला उठाव मिळालाय आणि यामुळे पपईला प्रति क्विंटल 1,200 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय। पपईची बाजारातील आवक जास्त वाढण्याचा अंदाज नाहीये, त्यामुळे पुढील काही दिवस पपईचे भाव स्थिर दिसू शकतात। राज्यातील बाजारांमध्ये हिरव्या मिरचीचे भाव तेजीमध्ये आहेत। जुलै महिन्यामध्ये सलग 2 आठवडे जोरदार पाऊस झालाय। परिणामी सध्या बाजारातील मिरची आवक कमी दिसते आणि यामुळे हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपये भाव मिळतोय। सोयाबीन बाजारात सध्या चढ उतार सुरू आहे। बाजारातील सोयाबीन आवक सरासरीपेक्षा अधिक आहे आणि यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 4 ते 4,900 रुपये भाव मिळतोय। पुढील काळात पाऊसमान कमीच राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे देशातील उत्पादन किती राहतं यावरून पुढील काळात सोयाबीन बाजाराची दिशा ठरेल असं जाणकारांनी म्हटलेलं आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 8 ते 10 दूध डेअरीजवर प्रशासनानं धाड टाकली असून तिथल्या दुधामध्ये भेसळ आढळल्याचं आढळून आलंय। दूध भेसळ समितीनं जवळपास 4,000 लिटर दूध नष्ट केलं असून या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गोंदिया इथे 14 दिवसांकरता काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण पूर्व नागपूर विभागामार्फत विविध देखभालीची कामं करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे 10 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील सावदा इथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 1 संचालक आणि 3 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीवर कार्यालयामध्ये बोलावून या सर्वांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे। या सर्वांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळगावमध्ये एसीबीनं कारवाई केलेली आहे। महिला सरपंचाचे पती आणि उपसरपंचाला 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडले। ग्रामपंचायतमध्ये लिपिक आणि वसुली कारकून पद भरण्यासाठी लाच घेतल्याचं समोर आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज दुपारी 3 वाजता मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित असतील। या बैठकीला कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ठाकरे गट राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत। दुपारी ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत। धरणगाव इथे जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीनं आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांना आदिवासी बांधवांनी धनुष्यबाण हातात देत आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केलं। जीवनात जो धनुष्यबाण घेऊन आयुष्यभर लढलो तोच धनुष्यबाण तुम्ही माझ्या हातात दिला असं वक्तव्य पाटलांनी केलं। मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आहे। गणेशोत्सव जवळ आला असतानाच विरोधकांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। पण खड्ड्यांवरून टीका होत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिका आयुक्तांच्या मदतीला धावून आले। शरद पवारांचं पंतप्रधान पद हुकल्याबाबत मोदींनी मोठं विधान केलं होतं। यावर अजित पवार यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। अशा प्रकारचे प्रसंग 2-3 वेळा आले होते आणि मात्र जे यश मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही असं मोठं विधान पवारांनी केलं। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या इंडिया नावावरून टीका केलेली आहे। INDIA फेल होतं मात्र इंडिया ही कधीही फेल नाही होत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, तसंच काही कारणामुळे फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेला, मात्र एक दिवस फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार असंही त्यांनी म्हटलंय। तसंच कोस्टल रोड या वर्षाअखेर सुरू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची कार्यवाही आता फास्ट ट्रॅकवर आलेली आहे। विधिमंडळाकडून मुद्द्यांची रचना करण्याचं काम सुरू असून सुनावणीवेळी मुद्दे भरकटणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येते। भारतीय दंड संहितेप्रमाणे पुढील कार्यवाही होणार असून इश्यू फ्रेम झाल्यानंतर आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येईल आणि त्यावेळी आमदारांना पुरावे देखील सादर करावे लागणार आहेत। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पेंग्विन आणि इतर पक्षी प्राणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। गेल्या 1.5 वर्षात सुमारे 37 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे आणि त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 15 कोटींची भर पडली आहे।
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून गर्दी वाढत असताना प्रशासनानं विना तिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा जोर वाढवलेला आहे। गेल्या 4 महिन्यात दररोज किमान 216 प्रवाशांवर बडगा उगारत दंड वसूल करण्यात आलाय। मात्र कारवाई करूनही फुकट्या प्रवाशांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सलग सुट्ट्यांमुळे खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास महागलेला आहे। 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खासगी वाहतूकदारांनी 50% इतकी भाडेवाढ केली आहे। त्यामुळे कोकण, महाबळेश्वर, शिर्डी इथे जाणाऱ्या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। जून महिन्यापासून सुरू झालेली लसूण दरवाढ अजूनही थांबलेली नाहीये। घाऊक बाजारात हे दर 140 ते 160 रुपये किलो आहेत आणि त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचे दर वाढलेले आहेत। कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील 5 धरणांपैकी डिंभे 83%, तर येडगाव धरण 97% भरलेलं आहे। कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या 8 धरणांमध्ये आज मितीला 20 टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे। कोरोना संसर्ग इतकाच क्षयरोगही धोकादायक असल्याचं दिसून आलेलं आहे। प्रौढांप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील क्षयरोगाचा संसर्ग वेगानं होतोय। पालिकेच्या शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 1ली ते 10वी या वर्गातील 137 विद्यार्थ्यांना क्षयरोग झाल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण सापडलाय। नवीन धोकादायक एरिस व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला आहे आणि याच व्हेरिएंटमुळे ब्रिटनसह काही देशांमध्ये रुग्ण वाढत असल्याचं समोर आलंय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यात क्रांती दिनानिमित्त मेंढपाळ पशुपालकांनी आपल्या 16 विविध मागण्यांसाठी आटपाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला। आटपाडी बस स्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येते। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावं, शिक्षकांचं रखडलेलं वेतन तात्काळ देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येतंय। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 14 ऑगस्ट रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे। म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे यांनी ही माहिती दिली आहे। मुंबई महामंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 1,20,144 अर्ज प्राप्त झालेले आहेत। भूमी अभिलेख विभागानं तलाठी पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा 3 सत्रात घेण्यात येणार आहे। राज्यभरातून तलाठी पदाच्या 4,466 जागांसाठी तब्बल 11,10,053 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्याचे आदेश 5 वर्षांपूर्वी देण्यात आले होते, तरीही खड्ड्यांची समस्या जैसे थे असून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागतोय अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं बुधवारी केली आहे। तसंच खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी पुरेसा नाही का अशी विचारणा करून महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी न्यायालयामध्ये उपस्थित राहून याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। बेस्टमधील कंत्राटी बस चालकांचा गेल्या 5 दिवसांपासून संप सुरू असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांनी देखील बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता द्यावा या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण केलं जाणार आहे। गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असताना गणेशोत्सव मंडळांसाठीच्या हमीपत्रातील 4 फूट पर्यावरणपूरक मूर्तीची अट तातडीनं वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलेला आहे। आतापर्यंत केवळ 260 मंडळांनाच परवानगी मिळाल्यानं शेकडो गणेशोत्सव मंडळ अद्याप प्रतीक्षेत आहेत। कोरोनाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचे कमी झालेले प्रवासी 2 वर्षांनंतरही रेल्वेला मिळाले नसल्याची बाब समोर आलेली आहे। कोरोनाच्या आधी लोकल प्रवाशांची दैनंदिन संख्या ही 42 लाखांच्या घरात होती। ती कोरोना काळात कमालीची घटली होती आणि प्रवाशांची संख्या मात्र 36 लाखांच्या घरात अडखळत असून 6 लाखांची घट झाली आहे। कल्याण, शीळ, लोढा, पलावा, एक्सपिरिया मॉलजवळ नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुलावर सिमेंट गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे। सलग 6 दिवस म्हणजेच 14 ऑगस्टपर्यंत हे काम चालणार आहे। त्यामुळे वाहतूक विभागाकडून कल्याणच्या दिशेनं येणारी जड अवजड वाहनं दुसऱ्या मार्गानं वळवली जाणार आहेत। शिळफाटावरून कल्याणच्या दिशेनं येणारी वाहनं मुंब्रा बायपास तळोजा मार्गे वळवली जाणार आहेत। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।